ही बातमी बघूयात. कोल्हापुरात व्याजानं दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवरती अत्याचार करण्यात आले. कोल्हापूरच्या गडमुडशिंगीमधली धक्कादायक घटना. 2 लाख रुपयांच्या वसुलीसाठी अत्याचार करून महिलेचे नग्न व्हिडिओ देखील काढले. महिलेचे व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना दाखवत त्यांना देखील मारहाण करण्यात आली. अत्याचार करणाऱ्या अमित सावंत याच्यावरती गुन्हा दाखल झालाय. तो 2 लाख रुपये मला दिलेला 10% व्याजानं. परत पैसे फेडले तरी तो वारंवार फेडून सुद्धा परत 25,000 ते 30,000 रुपये अजून दे म्हणून तो घरी वारंवार येत होता. महिलांच्याकडून फक्त एक पैशाची लालूच देऊन त्याला त्यांच्याशी जवळकी साधायची होती, त्याच्यावर अत्याचार करत त्याचे त्या पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो. ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत. 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा देण्यात तिला शक्य झालं नाही. तर त्या जो आरोपी दिसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉस ठिकाणी अशा ठिकाणी येऊन तिच्यावरती हे केलं, बलात्कार केलेला आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी आम्ही हा तात्काळ अटक करून त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केलेला आहे. आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून याचा